माझ्या पहिल्या लक्षणापासून जेव्हा माझी बोली अस्पष्ट झाली तेव्हा रुग्णालयात पोहोचायला फक्त 15-20 मिनिटांचा प्रश्न होता, पण अर्थातच डोकेदुखी सकाळी 9 वाजल्यापासून चालू होती. मला आता माहीत आहे की माझ्या मेंदूत एक गाठ होती आणि त्याच्यामुळे मला स्ट्रोक आला होता. माझ्या ओकलँड रुग्णालयातील प्रारंभिक निदानात माझ्या डाव्या आणि उजव्या हातातील ताकद तपासली गेली. माझ्या पायातील ताकद, मी किती जोर देऊ शकतो आणि दृष्टी आणि मला वाटतं त्यांनी रक्त चाचण्या केल्या आणि मूत्र चाचणी केली, आणि सीटी स्कॅन केला. त्यापैकी काहीही प्रत्यक्षात सांगितले नाही की मला स्ट्रोक आला आहे किंवा पुष्टी केली नाही, पण मला माहीत होते की मला स्ट्रोक आला आहे कारण माझ्या डाव्या बाजूला माझी जीभ उजव्या बाजूच्या तुलनेत सुजली होती. आणि मी नेहमीच त्या प्रकारच्या गोष्टींना माझ्या भाषणाशी, अस्पष्ट भाषणाशी जोडले आहे. जेव्हा मी आपत्कालीन विभागात प्रवेश केला तेव्हा मला वाटते की मी तिथे काही दिवस राहिलो आणि मग त्यांनी मला एका वॉर्डमध्ये हलवले जिथे मी आणखी काही दिवस होतो. आणि मला वाटते की त्या वेळेपर्यंत मला माझ्या स्वतःच्या खोलीत हलवले गेले आणि मला असे वाटले की ती माझी शेवटची थांबण्याची जागा आहे असे म्हणायचे. होय, त्यांनी विचार केला नाही की मी तग धरू शकेन, पण मला वाटते प्रार्थना आणि इथल्या मित्रांनी आणि कुटुंबाने मला मदत केली. जेव्हा मी वॉर्डमध्ये जागा झालो तेव्हा मला वाटले की मी फक्त 1 दिवस किंवा त्यासारखे काहीतरी तिथे असेन किंवा अर्धा दिवस मी निघून जाईन. आणि मग काही दिवसांनंतरच मला कळले की मला काही गंभीर समस्या आहे. 4 दिवसांनंतर किंवा त्यासारखे काहीतरी होईपर्यंत नाही. जेव्हा मी जागा झालो तेव्हा मला अजूनही महिना आणि तारीख माहीत नाही. मला माहीत नाही की कोणती तारीख, कोणता महिना आहे आणि अशा गोष्टी. स्ट्रोकने मला खूप वाईट परिणाम केला. होय, माझ्या डाव्या हातावर, माझ्या डाव्या पायांवर, माझ्या चालण्यावर, माझ्या डाव्या हाताच्या वापरावर, जसे की कपडे घालणे आणि अशा गोष्टींवर, आंघोळ करणे, सर्व काही. माझे जीवन खूप कठीण बनवते. दुसऱ्या दिवशी मला फक्त विचार करावा लागला, बरं, हे घडलं आहे, मी काहीही करू शकत नाही कारण ते आधीच घडलं आहे. मला लक्ष केंद्रित करायचे आहे ते म्हणजे बरे होणे, तेच मी करायचे होते. माझे पहिले लक्ष फक्त बरे होण्यावर होते, तुम्हाला माहीत आहे. फक्त माझ्यासाठीच नाही तर माझ्या कुटुंबासाठी देखील. म्हणून आम्ही A&E विभागात गेलो. त्याआधी, होय, माझ्या डॉक्टरांनी आधीच फोन करून सांगितले होते की मी येत आहे. म्हणून आम्ही A&E विभागात गेलो आणि त्यांनी फक्त काय घडले याचे प्रश्न विचारले, आणि मग फक्त मला आत नेले. बरं, सुरुवातीला त्यांनी माझी तपासणी केली. त्यांनी फक्त शारीरिक, जसे की माझे हात आणि पाय उचलणे आणि डोळ्यांनी हातांचा मागोवा घेणे डावीकडून उजवीकडे, मला वाटते की त्या प्रकारच्या सर्व गोष्टी केल्या. त्यांनी मला उभे राहायला लावले, मी किती चांगले संतुलन साधू शकतो ते पाहिले, आणि मग मला सीटी स्कॅनसाठी नेले आणि मी रुग्णालयात 12 दिवस होतो. त्या 12 दिवसांत मी भाषण थेरपीसाठी खाली गेलो आणि मी फिजिओ विभागातही गेलो. पण होय, लगेचच स्ट्रोक वॉर्डमध्ये. ज्यांना स्ट्रोक झाला आहे, जर तुम्हाला बरे व्हायचे असेल तर तुम्हाला चिकाटीने प्रयत्न करावे लागतील. आळशी होऊ नका. ते तुम्हाला जे काही देतात त्यात सामील व्हा कारण बघा, मी माझ्या सर्व डाव्या बाजूला हलवायला सुरुवात केली आहे. आणि मी स्वतःच शौचालयात आंघोळीसाठी जाऊ लागलो. मला फक्त आंघोळीसाठी 1 किंवा 2 तास लागतात. आधी मला आंघोळीत बसावे लागायचे, मला शौचालयात नेले जायचे, सर्व काही केले जायचे. पण होय, ते म्हणजे चिकाटीचे फळ आहे. तुम्ही बरे होऊ लागता, तुम्हाला माहीत आहे. 2 दिवसांनी मी चालायला सुरुवात केली. काहीही नव्हते. मला माझ्या उजव्या बाजूला काहीही जाणवत नव्हते. माझा पाय खूप चांगला होता कारण मला फक्त चालायचे होते. रुग्णालयाभोवती फिरायचे. माझा उजवा
माझा उजवा पाय चालू करायचा होता कारण मला माहीत होते की याला थोडा वेळ लागेल आणि माझा आवाज. म्हणून हे पहिले होते की मला माझी हालचाल परत मिळवायची होती. जेव्हा मला प्रथम कळले की अरे मी काहीही करू शकत नाही. रुग्णालयातील फिजिओला मला प्रथम मदत करावी लागली जेव्हा मला स्ट्रोक आला होता. ती नेहमी मला फिरायला मदत करायला तिथे होती आणि मग दुसऱ्या दिवशी मी तिच्याशिवाय करू शकलो, तुम्हाला माहीत आहे, स्वतःचं. म्हणून मी फक्त इतका ठाम होतो. बरे होण्यावर माझ्यावर परिणाम झाला तेव्हा माझ्यावर अजूनही आहे, पण इतका वाईट नाही. माझे गिळणे होते, तुम्हाला माहीत आहे. मला द्रव प्रकारच्या पेयांवर लक्ष केंद्रित करावे लागले, जे काही दररोज सुमारे 3 आठवडे आणि मी नाही. आणि माझे भाषण, तुम्हाला माहीत आहे, मला थेरपीला जावे लागले आणि कारण त्यांनी माझे म्हणणे काहीच समजले नाही. जरी मला वाटले की मी बोलत होतो, तुम्हाला माहीत आहे, योग्यरित्या समजावून सांगत होतो, पण स्पष्टपणे मी नव्हतो. म्हणून दुहेरी दृष्टी जी माझ्या स्ट्रोकच्या सुरुवातीला 2 आठवड्यांसाठी बरी झाली पाहिजे होती आणि मग मी सुरुवात केली, ते स्पष्ट होऊ लागले कारण मी माझ्या औषधांवर परत होतो. 3 आठवड्यांनंतर मला सामान्य घन अन्नावर जाण्याची परवानगी होती कारण मी चांगले गिळत होतो, माझे व्यायाम करत होतो आणि ते सर्व. आणि मग मला सांगितले गेले की मी काहीतरी खाऊ शकतो जे खूप चविष्ट आहे, ज्याची मी खूप दिवसांपासून इच्छा करत होतो. बरं, स्ट्रोकने माझ्यावर परिणाम केला अशा प्रकारे की माझे भाषण हरवले. मी माझ्या उजव्या बाजूला बधीर झालो होतो. मी लिहू शकत नव्हतो, मी उजव्या हाताचा आहे आणि मी चालू शकत नव्हतो. माझ्या उजव्या बाजूला मी माझा डावा हलवू शकत होतो, पण माझा उजवा. म्हणून होय, मी फक्त अस्पष्ट होतो, माझे भाषण खूप अस्पष्ट होते आणि मी अजिबात लिहू शकत नव्हतो. मी पहिल्या काही दिवसांत पेन उचलू शकत नव्हतो आणि माझी हालचाल किंवा माझे चालणे मी ते रुग्णालयात असताना पहिल्या काही दिवसांत करू शकत नव्हतो. माझा पुनर्वसन, होय, माझे भाषण, मला वाटते, दुसऱ्या आठवड्यात परत आले आणि मी सुरुवात केली. ते अजूनही अस्पष्ट होते, पण मी करू शकत होतो, तुम्हाला माहीत आहे, काही शब्द बोलू शकत होतो. आणि मी फक्त काही थोडे चालणे किंवा ओढणे केले. जर तुम्हाला आवडत असेल, माझा उजवा पाय योग्यरित्या हलवण्यासाठी आणि मी रुग्णालयात असताना मी जे काही करू शकलो ते केले. म्हणजे माझा उजवा हात, मी फक्त पेन उचलायचो आणि सराव करायचो. मी फक्त तेच केले कारण मला कार्य परत मिळवायची होती. माझे भाषण, होय, मी फक्त माझ्या भेट देणाऱ्यांशी बोलायचो आणि मी अस्पष्ट बोललो किंवा काय, मी फक्त, तुम्हाला माहीत आहे, माझे तोंड हलवत राहिलो, माझा आवाज चालू ठेवला आणि फक्त. आणि चालणे, माझा नवरा मला मदत करायचा आणि फक्त मला थोडे चालवायचा आणि म्हणून ते फक्त थोडे थोडे होते, म्हणून ते रुग्णालयात 12 दिवस असताना होते. माझ्या चेहऱ्यावरही झुकले होते, पण मी फक्त असे आढळले की मी बोलत राहिल्यामुळे ते फक्त योग्य वाटले. ते जणू काही व्यायामासारखे होते. साधारणपणे 1 महिना झाला जेव्हा मला रुग्णालयातून सोडण्यात आले आणि मी बाहेर आलो. 1 महिन्यानंतर होय, मी जवळजवळ सामान्य स्थितीत परत येत होतो. आणि माझ्या अपंगत्वाच्या नुकसानीसह माझे बोलणे, माझे लेखन आणि माझे चालणे, मी फक्त जे काही करू शकत होतो तेच केले. मी प्रत्येक दिवशी शारीरिकदृष्ट्या जे काही करू शकत होतो तेच केले, म्हणून मी फक्त प्रत्येक दिवशी त्याचा सराव केला. साधारणपणे 1 ते 3 महिन्यांनंतर माझी क्षमता परत आली. मी चांगले चालत होतो, संतुलन चांगले होते, माझे लेखन चांगले होते. ते पूर्वीसारखे किंवा सामान्य नव्हते, पण मी अक्षरे लिहू शकत होतो, मी छपाईप्रमाणे लिहू शकत होतो, खूप लिहू शकत नव्हतो, पण छपाईप्रमाणे लिहू शकत होतो. झुकणे गेले होते आणि माझी भावना, माझी सुन्नता, ती गेली होती. त्यामुळे मी माझ्या उजव्या बाजूला कार्यक्षमतेने हलत होतो आणि 6 महिन्यांत मी जवळजवळ बरा झालो होतो. ते सोपे नव्हते, कारण मी नव्हतो, मी शिकत होतो, पुन्हा शिकावे लागत होते, पण मी निर्धार ठेवला. मी विचार केला, होय, थोडे थोडे करून मला या कार्यक्षमतेच्या किंवा अपंगत्वाच्या समस्येशी सामना करावा लागला. फक्त प्रत्येक दिवशी थोडे थोडे करा,
आणि मला आढळले की ते फक्त चांगले आणि चांगले आणि चांगले आणि चांगले होत गेले. निराश. या अपंगत्वामुळे तुम्हाला निराश वाटते कारण तुम्ही तुमचे स्वातंत्र्य गमावता आणि मी एक खूप स्वतंत्र व्यक्ती आहे. मला बसने जाणे आवडत नाही. तुम्ही इतर प्रवाशांच्या जगात, पण तुम्हाला माहीत आहे की तुम्ही त्या गोष्टी करू शकत नाही. तुम्ही लवकर हलू शकत नाही आणि बरेच लोक ते समजू शकत नाहीत. कधीकधी मला असे वाटायचे की एक लेबल लावावे, माझा स्ट्रोक झाला आहे, मी हलू शकत नाही. या भावना वेळोवेळी बदलल्या आहेत. हे स्वीकारून की तुम्हाला हे अपंगत्व आहे, हे स्वीकारून की ते कायमचे नसू शकते, ते 100% नसू शकते, पण किमान तुम्ही बाहेर जाऊन तुम्हाला जे आवडते ते करत आहात. आणि जसे की मी दुःख किंवा नैराश्य यावर विचार करत नाही. ते तुम्हाला खाली घेऊन जाते, त्यामुळे मी त्याचा सकारात्मक पैलू विचारतो, नकारात्मक नाही. तर स्ट्रोकनंतर मी रुग्णालयात होतो आणि मग मी पुनर्वसन विभागात होतो. आणि सुरुवातीला मला वाटले की मी माझे हालचाल परत मिळवेन, पण काही काळानंतर मला वाटले की काही अडथळे असतील आणि मला ते स्वीकारावे लागेल. आणि स्ट्रोक झाल्यापासून मी कामावर गेलो नाही आणि त्यामुळे मला खूप एकटे वाटते. आणि मी माझ्या केअरगिव्हरवर खूप अवलंबून आहे कारण माझ्या पत्नीशिवाय माझे कोणतेही कुटुंब नाही. आम्ही इथे फक्त दोघेच आहोत आणि मी तिच्यावर अवलंबून आहे आणि कधीकधी तिच्या भावना आणि माझे मूड एकमेकांशी लढत असतात. म्हणून मी खूप अस्वस्थ आणि भावनिक होतो आणि मला हे माहीत नव्हते की मला नैराश्य आहे. मी झोपू शकलो नाही आणि मी 2 किंवा 3 आठवडे झोपू शकलो नाही, त्यामुळे मी खूप थकलो होतो, पण झोपू शकलो नाही आणि जरी मी संपूर्ण रात्र जागा होतो. पण प्रत्यक्षात मला हे माहीत नव्हते की मला नैराश्य आहे जोपर्यंत एक दिवस आणि मला वाटले की ठीक आहे, हे 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 माझ्यासाठी जगाचा अंत आहे. त्यामुळे मी स्वतःला हानी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आणि मग मला पुन्हा रुग्णालयात दाखल केले आणि मग त्यांनी मला मानसोपचार विभागात ठेवले आणि मग मी तिथे 2 महिने राहिलो आणि मग मला गोळ्या दिल्या आणि मानसोपचार डॉक्टरांनी माझी काळजी घेतली आणि मग मला सोडण्यात आले. माझे दुःख दूर करण्यासाठी मी फक्त जिथे होतो तिथे स्वीकारले आणि फक्त जे काही करू शकतो ते केले आणि जिथे होतो तिथे सर्वोत्तम केले आणि मला आढळले की मी तसे करताच मी या वेगवेगळ्या भावना जिंकल्या. तुम्हाला माहीत आहे, भीती, दुःख, नैराश्य. आणि हे खरोखरच जिथे आहात ते स्वीकारणे आणि फक्त जे काही करू शकता ते करणे आणि फक्त थोडे थोडे करणे आहे. म्हणजे तुमच्या आजूबाजूला चांगले लोक असणे, स्वतःला प्रोत्साहित करणे, सकारात्मक असणे, ठाम असणे, हे सर्व या गोष्टींवर मात करण्यात मदत करते. मला खूप नैराश्य आले होते कारण मी काही गोष्टी करू शकत नव्हतो ज्या मला करायच्या होत्या आणि एक वेळ अशी आली की मला जिवंत राहायचे नव्हते. हे खरोखर तुमच्यावर आले आणि मला वाटले, नाही, जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला तर तुम्हाला माहीत आहे, कारण आपण सर्वजण चर्चला जातो आणि माझी सर्व मुले आणि मी म्हणालो, नाही, ते कमकुवत आहे, तुम्हाला माहीत आहे, असे तोडणे. त्यात सामील व्हा आणि चिकाटी ठेवा आणि तुमचा व्यायाम करा, प्रभूला प्रार्थना करा आणि हे सर्व करा आणि मग तुम्हाला बक्षीस मिळेल. मला वाटते की स्ट्रोकनंतर मला काहीच वाटले नाही. पण मी माझे जीवन जसे पाहतो तसे जगलो आहे. पूर्णपणे आनंदी, कधीतरी विनोद करण्याचा प्रयत्न करतो. पण सतत मी नेहमीच माझे जीवन सुधारण्याचे मार्ग शोधत असतो. मी बोलणे सुधारू शकतो. जिथे मी अजिबात बोलू शकत नव्हतो, आता मी खूप चांगले बोलत आहे. प्रत्येक दिवशी मी जातो, मी मागे वळून पाहू शकतो आणि मी काहीतरी शिकलो आहे, काहीतरी सुधारले आहे असे विचार करू शकतो. त्यात काहीही अडथळा आणू शकत नाही. ते कठीण होते. मला खूप वेळा माझी जीभ दाबावी लागली कारण तुम्हाला अधीरता येते.
तुम्ही कोणाला काहीतरी सांगू शकता आणि वेळेची आपली ओळख सामान्य व्यक्तीप्रमाणे नसते. कधीकधी 1 सेकंद 1 तासासारखा वाटू शकतो आणि त्यामुळे होय. माझी मुलगी म्हणायची, 1 मिनिट थांब, मी करतो. त्यामुळे तुम्हाला माहीत आहे, मी स्वतःला पुन्हा सांगण्यापासून थांबवतो आणि हे तुम्हाला शिकावे लागणाऱ्या गोष्टींपैकी एक आहे. इतर उपचार मी प्रयत्न केले आहेत, चीनी हर्बल औषधे आणि चीनी अक्युपंक्चर आणि मसाज. खरं तर मी खूप आक्रमक होतो आणि कारण मला शक्य तितक्या लवकर माझी ताकद परत मिळवायची होती म्हणून मी हे सर्व 3 गोष्टी एकाच वेळी दररोज केल्या. त्यामुळे मी मसाज केला, मी अक्युपंक्चर केले आणि मी चीनी हर्बल औषधही घेतले. पण खरं तर मी त्यावर खूप पैसे खर्च केले. मला दररोज सुमारे $70 खर्च आला आणि मी ते आठवड्यातून 7 दिवस आणि 3 महिने केले. आणि खूप निराश झालो आणि मला वाटले नाही की ते मला काही मोठी मदत करतील. आणि कदाचित काही लोक म्हणतात की ते उपयुक्त आहेत, पण माझ्यासाठी मला काही चांगले वाटले नाही आणि माझे पुनर्वसनाचे ध्येय आहे. म्हणजे सुरुवातीला मी सुमारे 5 मिनिटे चालू शकतो आणि मी खूप थकलो होतो. पण मी दररोज मी माझी योजना बनवतो की दिवसातून 3 वेळा चालावे, सकाळी, दुपारच्या जेवणाच्या वेळी आणि संध्याकाळी. म्हणून मी खरोखर ते करत राहतो आणि हळूहळू मी एका वेळी 10 मिनिटे चालू शकतो, फक्त 5 मिनिटे चालण्याऐवजी. आणि मी वेगाने चालू शकतो आणि मी चालू शकतो, माझ्या पावलांचा वेग वाढवू शकतो, कारण मला सांगितले होते की चालणे हे सर्वोत्तम व्यायाम आहे. आणि माझ्याकडे एक एक्सरसायकल देखील आहे आणि मग मी दररोज एक्सरसायकल करतो आणि माझे गुडघे मजबूत ठेवण्यासाठी. माझा पहिला वर्ष सर्वात वाईट होता कारण ते म्हणतात की पहिल्या स्ट्रोकनंतर मरणाऱ्या लोकांचे प्रमाण चांगले नाही. म्हणून ते वर्ष संपेपर्यंत मी चिंताग्रस्त होतो आणि मग मी विचार केला, अरे ठीक आहे, तेच आहे, तुम्हाला माहिती आहे. वर्ष संपले आहे, त्यामुळे मी ठीक असायला हवे. त्यामुळे मला वाटते की तुम्हाला स्ट्रोकमधून वाचण्यासाठी चांगला दृष्टिकोन, निरोगी दृष्टिकोन ठेवावा लागेल. हृदयविकाराचा झटका लोकांना होऊ शकतो, त्यांचे उपचार होतात, ते पुन्हा 1 वर्षानंतर ठीक होतात. स्ट्रोक आयुष्यभराचा वाटतो, जर तुम्ही त्यावर काम केले नाही तर. ते म्हणतात तसे, तुम्ही वापरा किंवा गमावा, आणि मी नेहमीच तो बोधवाक्य ठेवतो. तुम्ही जे काही करू शकता ते वापरून पहा. अगदी, तुम्हाला माहिती आहे, अगदी काठ्या आणि दगड किंवा तुम्ही उचलू शकता ते उचलून पहा. उचलण्याचा, फेकण्याचा सराव करा. फक्त ते करत राहा. माझा आहार कसा बदलला ते म्हणजे मी फक्त सर्व फॅटी पदार्थ काढून टाकले. आणि मी आधी लोणी घेत असे, पण आता फक्त मार्जरीन आहे. आणि तुम्हाला माहिती आहे, मी जे सर्व बेटांचे अन्न घेत असे, ते मी पूर्णपणे बंद केले. आता मी ते कधी कधी घेतो, जसे की रविवारी किंवा असे काहीतरी, पण नेहमीप्रमाणे नाही. आता अधिक भाज्या. तुम्हाला माहिती आहे, मी आता त्याला सरावलो आहे कारण मी म्हटले होते की मला जिवंत राहण्यासाठी ते खावे लागेल आणि मी ते घेतले आणि आता मी त्याला सरावलो आहे. दुसरी गोष्ट, तुम्हाला माहिती आहे, जी मी सोडली ती म्हणजे धूम्रपान. ते सोडणे कठीण होते. मी ते फक्त सोडू शकलो कारण मी चालू शकत नव्हतो आणि दुकानात जाऊ शकत नव्हतो, त्यामुळे माझ्या मुलांनी मला त्यात मदत केली. त्यांनी सांगितले, नाही, बाबा. त्यांनी माझ्या सर्व सिगारेट्स फेकून दिल्या. आणि त्यांना माहीत होते की मी कार चालवू शकत नाही, दुकानात जाऊ शकत नाही. मला माझ्या मुलांचे आभार मानायचे आहेत की त्यांनी मला पगानास देण्यासही नकार दिला. त्यांनी पाहिले की मी किती धूम्रपानाची इच्छा करतो, तुम्हाला माहिती आहे. आणि त्यांनी सांगितले, नाही, जर तुम्हाला बरे व्हायचे असेल तर तुम्हाला हे सोडून बाहेर जावे लागेल. तुम्हाला माहिती आहे, काही भाज्या खा.